काय झालं बा बसला का? खायला डेपुटीने मटण आणलं काय नु रविवारचं नक्की तिकूनच आणलेलं आहे. वाटे पडते तिकून. हा डेपुटी एक काम कर, हे बाई साहेबाकडे दे. ही मुंडी वेगळी करून आणली तिला म्हणा बरं का. मुंडीचा बी रस्सा वेगळा कर म्हणा. हे 1.5 किलो मटन आहे. हा अर्धा किलोची फ्राय कर आणि 1 किलोचा रस्सा परत कर म्हणा. आणि त्यातलं थोडं पिवळं काढ म्हणा. बरं का समजून सांग. व्यवस्थित त्याला. बाय साहेब. का ग तू त्या गुजरातला कशाला गेली होती? तुझा नवरा मोकरा बोकळायला नाही हिंडायचं गावगाव. अहो त्यांची जिरवाईसाठीच गेले होते मी. अगं पण तू त्यांची जिरवायला गेली ते सदांका मा दारात पडेल. आयला सुगंधा तू आज माझ्या घरी आली काय? आयला बाता मारायला इकडे आली होती. मग आता ती एवढे दिवस नव्हती म्हटलं या मग घरी. तिला काम बिमा आवृत्ती दार्शिक पारीला. अहो ते मोबाईल मध्ये जरा खराबी झालती त्यांना दाखवत होते. त्या शिकलेले आहेत जरा. हा मग काय तुला येत नाही तर कशाला चालली तरी मोबाईल तू? कशाला चालत ती म्हणजे मग तुम्हाला सांगता येत नाही त्यात काय काय करायचं म्हणून. खुशाल बसली जा काम बिमा उरकेव दार्शिक. भाई काय नवरा आहे तुझा? जाते मी याच्याकडे मग सांगत तुम्ही येऊ का? नाही हो बसलेलं ह्यांना. जेवण ये जेवण मी येते थोड्या वेळ मी. काय हो तुम्ही जरा 5 मिनिटं बसलं तर बघवत नाही का बायको बोललेली? हा मी तुला थोडं काय म्हणलो सुगंधाला म्हणलंय. हा सुगंधाला बोलला आणि मला बोलला एकच आहे ना. हा जाऊ दे. जेवायला काय केलंय? काय केले म्हणजे? मग बेसन आणि भाकरी केली छणछणीत सोबत कांदा आणि मिरचीचा ठेसा बी केलाय. हायला काय अभिमानाने सांगती बेसन आणि भाकरी केली. दुसरं काय करता येत नाही का रे बारी तुला आज? काय आहे घरामध्ये? बेसनाशिवाय घरात काय आहे? आ काय म्हणजे उठलं सुटलं का बेसन, सकाळी बेसन रातची बेसन. अरे बेसन नुसतं बेसन हात दुखत नाहीत का? तुझे खट्टा बिट्टा आणून ठेवला का काय तो ते बेसनाच्या घरात? आणि कधी तुम्हाला बेसनाचं पण बेसनामध्ये मी तुम्हाला वेगवेगळे प्रकार देते. कधी पातळ बेसन देते, कधी सुक्क बेसन देते, कधी हाटीव बनवून देते, कधी कांदा टाकून असं झणझणीत बनवून देते. त्याचे पण प्रकार बनवून देते ना, नुसतं बेसन देत नाही. चव एकच लागते ना बेसना सारखी. दुसरी चव वेगळी पाहिजे पारे थोडीफार. रोज तर ती चव गोड लागत होती. आज का गोड लागना? आज का गोड लागना म्हणजे आज वार कोणता आहे पारे? कोणता आहे? रविवार आहे. ते जाऊ दे मोरती मला पैसे दे चल. कशाला? कशाला म्हणजे आज रविवार आहे. दर्शक मटण बिटन आणू ना. जर माझ्याकडे पैसे असते तर 2 दिवस झालं मी बेसन बनवलं असतं का? बनवलं असतं? अरे ते काय कर मला पैसे दे चल मटण आणायला. नवरा कोणी? मी का तुम्ही? कुणाकडे? मी तुमच्याकडे पैसे मागाय पाहिजेत. पैसे द्या राशन आणायचंय म्हणून. तुम्ही मलाच काय मागता? हा माझ्याकडे पैसे नाही येत. कधी असत्यात आणि असलं की उडवायचं. नुसतं खायचं प्यायचं बोंबलत हिंडायचं. ह्याच्यावर काय येतं तुम्हाला? अरे कधी मध्ये बनी जा मटण बिटन दर्शिक भाजी बिजी मला लय खाऊची वाटली आज पाहिजे. कचाकच पैसे देत जावा. रोज मटण बनवते. सुक्क फ्राय काय ते शिजवून सगळं आळणी बिळणी सगळं बनवून देते. द्या पैसे. कुठून देऊ मी? किती दिवस झाले पारे मी मटणच नाही खाल्लं. अहो नाही खाल्लं मी तरी कुठं खाल्लंय. पण थांबा कसं काय नाही तुम्ही खाल्लं? आणि रविवारी चिकन आणलेलं. अरे ते चिकन होतं बोकडाचं मटण खाऊशी वाटलं. या जाल्याच्या तोंडाला नुसते सप लागले पारेने. मटण मी असं समक्षात जाताना बघितलं ते डेपुटीच्या घरात. डेपुटीने 2-2 काय असं चालत चाललं होतं का? चालत नाही. हातात होत्या इकून एक हातात पिशून इकून एक हातात पिशू. ते जाऊ दे काय का असा ना पण आपल्याला बी मटण खायचंय आज. तुम्ही लोकांची बराबरी का करता हो? अहो ते चांगलं कमवत्यात. त्यांच्याकडे पैसा आहे ते रोज खातीन. मग लोकांची बराबरी करायची का? अरे मग पैसे नसल्यावर मग काय खायचं नाही का? आता खाऊशी वाटलंय मला. मग करावं काम आणि आणावं घेऊन द्यावं मग बनवेन ना. ते नको सांगू मला पैसे देऊ. माझ्याकडे 1 रुपया नाही. गपगुणान ते बेसन खावा. कोण? तूच खाई एकटी बेसन. मी जेवणारच नाही आजच्याला. दिवसभर जेवणार नाही. हा नाही दे तिकडे फेकून. कुठून फेकून देऊ? ते बी रात्री मिळायचं नाही जर ते फेकलं तर. हा अरे ते बेसन खाऊ जावं लागत सकाळच बाटली घेऊन. हा मग करायचं कष्ट आणि आणायचे पैसे.
अहो 800 रुपये किलो आहे मटण. आपली हाय का तेवढी ऐपत? हा मी बघतो काहीतरी करतो. अहो त्या 800 रुपयात 8 दिवसाचं राशन येतं, ह्यांना का कळत नाही? बाई कधी सुकायच्या आहे मिरच्या? सुगंधा लयच मिरच्या दिसल्या राव. 2 गुंठे नव्हत्या लावल्या तर किती मिरच्या निघल्या. अहो जेवढा निघाला तेवढ्याच त्या. हा ना, मग भरपूर निघल्या. कशाला आलं ते इकडं? भरपूर निघाल्या म्हणजे तुम्हाला माहिती का आता ह्या जर वाळून ठेवलं तर बायांचं कसं असतं, मसाले बिसाले करायचे असले का सुगंधा वहिनी द्या आम्हाला, सुगंधताई द्या आम्हाला, मग द्यावं लागतात. 250-300 रुपये किलो देत असते मी, कारण अशी लवंगी मिरची आहे आपली. बाजारापेक्षा कमी किती तू इथं, त्याच्यामुळे बाया तुझ्याकडे येतात. हा पण मग आता नेहमीच्या आहेत त्या. बरं जाऊ दे. हा. किती इकल्या का नाही? 2-4 किलो 2-4 किलो कशाला? आता हे अजून सुकल्याच नाही तर. इकल्या नाही? एखादा किलो नाही इकल्या? नाही नाही का हो? बरं ते जाऊ दे. मला दे ना मग 500-600 रुपये असले तर, 800 रुपये दे ना उसने असले तर. मला तरी वाटलंच तुम्ही कशाला आले असं, तरी मी म्हटलं ना कशासाठी आले. माझ्याकडे काय पैसे बिशे नाही, कशाला लागतं पैसे? देणार सुगंधा लागत मला, मी देईन ना. तुम्ही मी मग मिरच्याचे झाड उपटायला येईन तुम्ही. अहो तुम्ही झाडं उपटायला बी येऊ नका आणि मिरच्या वाळायला बी येऊ नका, माझ्याकडे पैसेच नाही. पण तुम्हाला लागतं कशाला ते सांगा मला. काय नाही, माझ्या तोंडाला थोडी सप लागली होती, म्हणलं आजच्याला मटण बिटन आणावा, घरी करून खावा. काय किती निर्लज्ज असावं माणसाने, किती निर्लज्ज असावा. तुम्हाला मटण खायचं आणि त्यासाठी पैसे घ्यायला गावकऱ्यांकडे का? माझ्याकडे पैसे मागायला आले का? काय मी उसने तर मागितलेत, काय असे तुला थोडी मदत मागितली मी. खाण्यासाठी कोणी उसने पैसे मागत असतं का? माझ्याकडे पैसे नाहीये आणि तुम्हाला खाण्यासाठी एवढे पैसे पाहिजे. मग मटण खायचंय मला, ते चिकन खाऊ खाऊ माय शरीराने सगळं दमलंय. मला चिकन आज खाऊशी वाटलंय माझ्या तोंडाला. तुला माहिती झाले तोंड खावायला कसं आहे झाले. मग ते दुसऱ्याला मागा, माझ्याकडे पैसे नाही, मी कुठून देऊ? हा नको देऊ. हा लागली सांगायला. काय डेपुटी? काय नाही चालू का रे? नारळ सोलता काय? हा मी सोलून देऊ का? तुम्हाला नाही यायचं? नको बाबा, तो हे उपकार चालू. अहो डेपुटी, नारळ आहे ना कोयते नाही सोलीत, त्याला हातेर बनवून घ्यावा लागते. मला कळत, पण मी लहानपणापासून पैतीने शिली होते. एकदा 2 चौकून हाणून घेतले ना, नुसते करा 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 काढायचे, असे हाणून घेतले का. काय म्हणतो बाकी? काहीच नाही, आलतं म्हणलं आपलं सहज नाही का. नारळ कशाला सोलिता तुम्ही? नारळ आता तिला लागत आहे बघ, भाजीला लागत आहे. भाजीला? हा अहो काय सांगू डेपुटी तुम्हाला, बाई साहेब एवढी खतरनाक भाजी बनती. हा नाद करायचा नाही. आज मी वास येतोय बघ घरातून काय तरी. वास काय? तुरीचे घोगरे घातलेत, वास काय याचा? काय तुरीच्या घुगऱ्या? हा गप्पा डेपुटी, आज तुरीच्या घुगऱ्यासारखा वास नाही येत. घुगऱ्याचा मला लगेच वास समजतो. अरे तुरीचे घोगऱ्याचे दादा, नाही हे होणार नाही तुला डेपुटी. काय वास येतोय? मटणासारखा अरे शिट्टे मारले आवाज मटण येतोय. आणलंच नाही अजून. आम्ही तुरीच्या मसाल्याला, तुरीच्या याला आहे ना मटणाचा मसाला वापरतो. तिला सवय लागली ती, मला त्याशिवाय जमतच नाही ते तुरीच्या मला. तुरीच्या कालवणाला मसाला वापरता का? मटणाचा आम्ही सगळ्या काय गेला मटणाचा, फ्लावरला मटणाचा मसाला, आमटीला मटणाचा मसाला, उसळीला मटणाचा मसाला, कोबूला मटणाचा मसाला, घोसळ्याला मटणाचा मसाला, सगळ्याला नात नाही करायचं डेपुटी. बाई साहेबांनी जर सुक्क मटण काढलं ना. का सुकं मटण खाल्लंय तू आमच्या इथं? का वा? तू मला आठवण नको करून देऊ. मला मटण बिटन नाही खायचं आज. तुरीच्या घुगरीवर मग आठवा काय. जा बरं, उठ उठ उठी तू. जाऊ आठवण. हा जा मला सोडू देणार पळ. काम करू लागतो ना तुमच्या इथं. काही काम नको करू चालू. तो काम म्हणजे मला परवडणार नाही. हाता पाया लागून घेतला ना तर मला दवाखान्यात न्यावा लागेल. चाल बा, जा जा जा. जाऊ मग. हा जा जा जा. आईला नारळाशिवाय मटण नाही मात्र. अगं बाय बा अरे हिसवाला ना डेपुटी, हा दुपारचं जेवण बिवण केलंय का साहेब? मी एकदा सकाळच्या पायरी जेवलो ना तर संध्याकाळी जेवतो. आता तुरीच्या घुगऱ्या केल्यात ना ते डिग्याला आणि तिला स्वतःला केल्यात. मी सकाळच्या पायरी दूध दही भरपूर आणतो. जा. नसलं केलं तर अजून एक नारळ काढून दिला असता. तुम्हाला माहिती नाही, आहे, नाही. नारळाच्या झाडावर नको नको नारळ. आता हे सगळे कच्चे नारळ आहेत. नारळ येतात एवढाच सोला ना. नारळ आधी पहिला सोलून दिलाय की देतो ठेवून. आता जाऊ दे. का मन नको लय इतकं नारळ नाही. जा. मटण केलंय का काय रे? तू कशाला आला परत माग? काय नाही, रविवारचं म्हणलं काय काम असलं तर तुमच्याकडे. लय तुला रविवारचं काम लागलं. अरे दादा मी रविवार निवांत असतो. जरा एक दिवस सुट्टी घेतो. काम नाही मी कोणाला कामाला ठेवीत नाही. मी बी येत जात नाही कामाला. जरा राहू दे मला निवांत. मला सुट्टी होती म्हणून म्हणलं. नाही आज काय काम नाहीये. जा तू उद्योग बघ. पण दुसरीकडे काय रे?
का पण असं नाक वाड्यावर करतो? शिट्टी बिट्टी वाजली काय घरात वास आला कुठं शिट्टी वाजली? तुला कुठून शिट्टीचा वास आला? आणि मला कसा येईना? तिकडून किचन किचन कोण वास नाही, ते टायर जाळलाय कोणतरी पोराने तिकडून, त्याचा वास येतोय. नाही टायर सारखा नाही मग काय खोऱ्यासारखा तुला सांगितलं ना, आम्ही मटण खायचं बंद केलंय चालू. ते तुरीचा घुगऱ्याचा वास आहे आणि ते कोणतरी टायर जाळलाय, ते तुरीच्या घुगऱ्याचा आणि टायरचा वास मिक्स झालाय, त्याच्यामुळे तुला मटणाचा वास येऊ राहिलाय. जा वटवले करून इकडे चालला. काय रविवारी सगळं निवांत बसून देत नाही तुम्ही. मटण केलं का हे केलं का? काय खोटं डेपुटी, मा डोळ्यासमोर आहे ना ढिग्याकडे 2 पिशव्या दिल्या जाल्याने, इथून इथून समक्ष बघितलं डोळ्याने साख्या. या काय पिशवीत आहे ना मेंदू, आपलं बोकडाचं डोकं होतं आणि या काय पिशवीत आहे ना मटण होतं. कुशाल शिट्ट्याचा आवाज येतोय जाल्याला, या कानाला, आणि या टबुन या नाकात आहे ना मटणाचा वास भासलाय. आणि मला सांगत आहेत मटण नाही केलं म्हणून, घुगऱ्या केल्यात. नका देऊ, या जाल्याने काय लगेच ताटातलं ओढून खाल्लं असतं वय. गेलं तेवढंच खाल्लं असतं, दोन एक बोटक्या. अहो कुठे गेलता 2-3 तास? हा, इथं भुकेनं माझा जीव चालला, ताटकळत बसले कधी याचाल म्हणून. हा, घ्यायचं ना मग तो जेवण. अहो जेवण बिवण तुम्हाला करायचंय का नाही? आला काय तुम्ही बाहेर कुठं खाऊन? नाही मला नाही जेवायचं, मी नाही जेवणार आज. अहो चला की, पिठलं भाकरी केलेले आणि तुम्ही असं रुसून फुगून बसलाय म्हणून 2 अंड्याच्या पोळ्या केल्यात मी. कोणत्या अंड्याच्या पोळ्या? 7 रुपयाचा अंडा चारिती काय? अरे मटणाची भाजी चार. मटणाची भाजी जर केली पारे, मिलेली आटाटून जेवण. तुला सांगतो 2 भाकरीचा मुर्दा बशी. मटणाची भाजी नसली मी नाही जेवणार. इथं माझा मुर्दा बसायचा वेळ आली आता तुमच्या मटणाच्या पायात. अहो तुम्ही बसल्या ठिकाणी अर्धा किलो, पाऊण किलो तुम्ही मटण खाताय. हा, माय त्याची भूक नाही भागत. मग काय राक्षस भिक्षस शिरलाय का काय तुमच्या अंगात? हा, मटणाशिवाय नावच घे नाही तुम्ही. मला नाही जेवायचं, मटण असलं तर जेवण. त्या दिवशी बी चिकन आणलं, पाऊण किलो चिकन आणलं, 2च बोट्या मला दिल्या आणि सगळं स्वतः आणलं. हा, आवडत आहे मग मला काय. मग काय मी काय फेकून देतो काय? जेवतोय तर खरी. आवडतं ना, तसं पैसा बी कमवायचा, मग खायला पोटभर मिळतं आणि जे पाहिजे ते मिळतं. म्हणजे काय मी पैसे कमीत नाही काय? पैसे कमीतो ना, 200 आणल्यावर 100 मला ठेवतो, 100 देत नाही घरात. अहो 200च्या टिकल्या मला वाजवू नका. 200 रुपये ना 2 मिनिटात जात्यात, कळलं का? किती महाग सामान झालंय. 800 रुपयाचं मटण आहे ते, 8 रुपयाचं नाही. जरा डोकं घ्या ताळ्यावर. हा, मी आहे टाळ्यावर, मला नाही जेवायचं. तू जा, मटणाची भाजी खाणार आहे. अहो तुमच्यासाठी 3 तास झालं मी वाट बघत बसले, काय सुद्धा खाल्लं नाही मी. का तर बाई माझा नवऱ्यानेच काय खाल्लं नाही, मी कसं खाऊ? आण बोलव ना मला, माहितीये का? एवढी वाट बघत तिथे जा ना तारा ते मटणाच्या दुकानात जा ना. पारी उधार खावाय ना, अन्न तुला गेली ना टपक्याच देईन ते दुकानदार तुला. मी दिसले ना टपक्यात शटर बंद करत. का? 1200 रुपये राहिलेले कोण द्यायचं? गेली उधारी 1200 रुपयाची, कुठे दिले का? अहो तेवढी उधारी द्याव. अगं पारू, देणार म्हणून 6 महिने झाले की तोंड लपवत जाते त्या शटर पासून, त्या दुकानापासून, माहितीये का? मी हे दुकानदाराला आहे ना, तू पटव ना काहीतरी मटण्यासाठी, पटव ना. लाज वाटते का? लाज थोडी तरी. हा, बायकोला डायरेक्ट म्हणताय पटव काहीतरी. पटव म्हणजे तसं नका पटवू नाही दे उरफाट्या हाताची. दर्शक 4 गोष्टी प्रेमाने बोल त्याच्यासोबत, देते म्हणावा. जावा तुम्ही गुलुगुलू प्रेमाने बोला, त्याला आजारा गोंजारा आणि घेऊन या. मला काय सांगू नका, मला भूक लागली माझी, मी खाते. खाऊ वाटलं खावा, त्या दारात असंच राहावा. खा एकटीच बघूला बियास ना असं तोंडाला लाव. अंड्याच्या पोळ्या 2 केल्यात ना, ती सुद्धा खाती. बसा इथं वाट बघ. अंडच खायचंच. खातीये अंड खाती. मला लागली सांगायला, मला मटण खायचंय. लय रुबाब करू नका, नाही मिळणार. काय जालबा बसला का? हा बसलोय. काय इकडे दात टोकरीत चालली? काय नाही, जेवण झालं म्हणलं चला ते मटण खाल्लं ना रविवारचं, दातच गुत होतं. म्हणून मला भोसनाने दातातलं मटण काढून दाखवता का काय इकडे मी मटण खातो म्हणून? नाही तुला दाखायला काय आलोय मी, आपला बोलत चाललो होतो. म्हणलं बघा काय करतोय जालो काय नाही. काय म्हणजे बसलोय मी तिकडे दाखायचं गावाला मटण खातोय मी दातात गुतलं म्हणून लागले भूषणाने सांगायला. असं होय?
तू मगाशी घालता मला वाटलं तुरीच्या घोगऱ्याने येतोय काय पण लगेच गेला तू. हा तुरीच्या घुगऱ्या होत्या का मटण शिजलं होतं तुम्ही लागले सांगायला तुरीच्या घुगऱ्या मटण शिजलं होतं तो का मला बघितलं मटण आणताना. का म्हणजे मी वास मला कळत नाही काय डेपुटी ड्रायव्हरचा बरोबर तुला मास येतो माहितला. वास आणि दातातलं काढतात ना काय हसतात. तो केलं का नाही मटण. हा मी करणार संध्याकाळी मटण. ज्याला हाडूक आहे का रे गुतलेलं. काय तिकडे दाखवून डॉक्टरला मी काय डॉक्टर आहे काय हाडू काढायला. एवढं काढ ना हाडूक. मी नाही काढणार मला नाही गरज तिकडे जा. मग तो दातात गुतलं मी काढू का. कोण धर काय मटण आणलंय. कशाला आणायचं डेपोटी मी ना मटण खाऊ खाऊ जाऊ माग घेऊ. नको आता आणलंय ते शेर डावलू नाही हा माणसं का? शेरी ना डावलू नाही. बर तू घोंगत होता ना तर वहिनी आतून ऐकत होती सारं. ते म्हणले जावलो भाऊजी आलते आहे ना. एवढा खायला उपकार करायचा डेपोटी मी मटण खाऊन आहे ना लय त्रासले आम्ही हप्त्यात आहे ना आम्ही 2 दिवसाला 1 दिवसाला मटण असते घरी. हा ना. हा हा मला टपरीवाला म्हणला 1200च्या पुढे आलाच नाही म्हणला न्यायला. 12 वाजायच्या पुढे ना. हा नाही 1200 रुपये रात्री 6ला जातो मी. देव नेऊ का नगर तुला इकाळला खाऊन तर. नको नको हा नको आज खात आणलंय त्यात. होय ताई इकाळला जाऊ घेऊन. खोटं बोल पण रिटून बोलाय की आ काय बोललोय काय म्हणले कशाला आणले डिपुटी खाऊन खाऊन मी कटाळलोय. अहो डिपुटी भाऊजी तुम्हाला काय सांगू सकाळपासून रुसून बसले शी मटण ओय, ओय. घेऊन. तुम्ही शांत बसा मी सांगते ते ऐका. आणि तुमच्याकडे 2-3 तास घरी नव्हते तुमच्याकडे चक्र मारत होते मटणासाठी माणसाने सकाळपासून तमाशा घातलाय. मला माहितीये रुपाताई त्याच्या लहानपणापासून त्याच्याबरोबर राहिलोय मी. त्याला रविवार मटणाशिवाय होत नाही पण आता ती एवढ्यात येत नाही माझ्याकडं. पण मला माहित होतं तो आला ना मला मी खोबरं सोलित होतो तेव्हा त्याच्या डोक्यात होतं मला जेव म्हणावा. पण ही म्हणली मी मजा घेतली. ही म्हणली तुम्ही जालू भाऊजीला जेवायला बोला. मी म्हणलं जेवायला नाही त्याची मजा करतो त्याला डाबाच नेऊन देतो म्हणून. अहो बेसन बनवलंय भाकरी बनवली ठेसा बनवलाय चांगलं झणझणीत 2 जण जेवण करू म्हण सकाळपासून माणसं फक्त पाण्यावर आहे का तुम्हाला मटणच पाहिजे आहे होतं रुपाताई. आता एरवी आपण रोज व्हेज खातोच पण एखाद्याला त्याला सवय ज्या श्यामाला आणि त्याला. जाऊ दे डेपोटी. आता गेल्या रविवारी ह्यांच्यासाठी मटण घेऊन आणले होते पाऊण किलो. ते मटण नव्हतं चिकन होतं. काय ना काहीतरी आणलंच होतं ना पण तुमच्यासाठी अख्खं त्यांनी चिकन खाल्लंय फक्त मला 2 बोट्या दिल्यात खायला. नाही त्याच्यापेक्षा खायला हावरा आहे. चिकन मित्रात बी असला ना त्याला अर्धा बघूला त्यालाच लागत. मला आवडत डेपोटी मटण. ज्याला मला एक कळत नाही तू दारू पितो. दारू जरा बंद करून एखाद्या बाहेरला मटण आणे जायचं माहिती 800 रुपये किलो झालंय. अर्धा किलो आपल्या दोघांना रुपये आणे जायचं लय खावा म्हणून असं आहे काही का रस्ता चांगला झाला मग बाद झालं. जाऊ द्या डेपोटी आणले तर खाऊ द्या प्रेमान पारी तुझा बरं ते बेसन नाही ती भाकरी घेऊन ये मस्त पैकी आपण दोघं जेवू ना. नाही मी जेवून आलो तुम्ही दोघं नवरा बायको दोघांचा डबा दिलाय. दोघं नवरा बायको जेवा आणि तुला जर वाटलं ना कधी खायचं तर बिनधास्त येत जायचं हक्काने. मला सांगा डेपुटी आज मटण केलंय का तुम्ही. नुसतं येऊन घोंगतो मला लक्षात आलं ते मागाशी. बरं जाऊ द्या डेपोटी ते गाठ्याची तुमची कंदुरी कधी असती होती जत्रातली. आहे का बघितलं का रुपात आहे कंदुरी लय लांब आहे अजून. हे आत्ता दिलंय ते खाय आणि जर तुला खायची इच्छा झाली ना तर ये जा माझ्याकडे. येऊ का काय डेपोटी तुम्ही कंदुरीला मटण वाढेत हो नको नको म्हणून माय कंदुरीला आता लय मला हरभऱ्यात झाडून नको चढून टाकू. आताच हरभरा पेरलाय आता मटण आणलंय तर काय दोघं जेवा. जाऊ का तुला देणार नाही एक सुद्धा बोटकी देणार नाही मी भाडून आणलेलं आहे. जाल काय विमानात जायला किती पैसे लागायचे रे. मला माहित असतं तर मी इथं बसलो असतो का इमानात नसतो गेलो का मग. महिला इच्छा राव एकदा तरी विमानात बसायची. मग पैसे असले बसते श्याम्या एखादं वावर ती अर्धा एकर इकून टाकणार ते राहिलेले. वावर इकून प्रवास करायचा का विमानाचा. मग आपली लायकी का इमानात बसायची. आता झालं बाबा श्याम बाबा बसले भो निवांत. काय बाबा हा हे नवीन काय शोधलं तू आता. मग म्हातारे माणसाला बाबाच म्हणायचं. ओय कोण म्हातारे डिग्या नीट बोल आम्ही काय म्हातारी दिसतो काय तुला. मग हो अजून बी 40तला लोळू आम्ही कळलं का तुला. आणि तू म्हणतो बाबा आणि वय झालं आमचं. आता मला सांग जालो बाबा ते जालो वय झालेल्या माणसाला बाबा म्हणणारच ना. मोठ्याचा आदर तर ना आपला ताम येत नाही. अरे वय झालंय कोणाचं पण. मग हे पहा ना रोज आता केस पण आहे पण तुम्ही कुणाचा फटका टाकीन डिग्या नीट बोल. येते होती तुम्ही रोज या बाई पांढरे केस अबे पांढरे केस. अरे ते होते असे आता ते खाणं बदललंय त्याच्यामुळे. हा छान बदल आणि त्या बाजू काय केस तरुण आहे हाय का नाही. ए बुटुरण्या नीट बोल मी काय माझ्या वय झालं काय मी अजून नावतार नाही तू आपला उग सुरकुटल्या तोंडावाने दिसते हेच म्हातारा झाले. 60च्या पुढे दिसते. मग मी हा. 60च्या पुढं
अहो माझ्यासारखं तरणमान पोरं उडत सापडणार नाही तरणा वाढ बघा बुट्टा तरणा वाढ. बायको तरणा बाळ ते माझं मी पण तुम्ही आहे ते आहे ते नॅचरल दिसतंय ते दिसतंय गप्प काय बाने काय मग वय तुला काय माहितीये रे हा? 55-60 का ना खाली आवाज गाडीत मग? आताशी कुठं 30-35 चालू झालंय हा. सांगतो मला 30-35 श्यामेला तरी 30-35 असले ना मी आपला 28-22चा बरं नाही म्हणलं माझ्या वयातलं आहे गप्पे आ तुझ्या वयातलं कसं काय म्हणू आम्ही 60ला कशाला जाऊ आम्ही? कशाला जाऊ 60ला नाही आहे ते आहे तुम्ही वयस्कर दिसता आणि तुम्ही म्हातारे झालेले कोण शांत बसे काय म्हातारे झालेले काही बोलत तू उग. मग तुला म्हणजे असं तुला गावातले कोण सांग बरं दिसतं का तुला आ अहो दावतले मला नाही वाटत पण तुमच्या मिश्यावरून आणि त्याच्यावरून वाढतंय बुवा कोणाच्या दोघांच्या आमच्या आता तो तर केले ताळे तिथं दिसला होता मला टपरीत तो पण यांचे बाय अरे बघ ना मग काळे केले की मी नाही ना याने तरी काळे केलेत एखादा अर्धा होतो पांढरा ए, याचा अर्धा आहे याचा अर्धा अहो, गप्पे, डोक्याला हात नाही लावायचा मग ताडून जातो ना तिथे पाहतो ना मी पण शांत बस तुला सांगतो आपल्या गावातली सुगंधा हा तिचं काय वय असं सांग हा सांग लईत लय आता माझं 22-25 त्यांचं लईत लय असं 28 येत नाही. बावळे का? सांग रे याला 60च्या वर गेली अजून. मग माझ्यापेक्षा फक्त एक 15-20 वर्षांनी मोठी येते जास्त नाही काय बा- 35 50च्या जवळ 50 आता काय बोला तर श्यामराव त्यांच्याकडे पाहिलं तुम्ही 50 म्हणन अरे कोणी म्हणन मग तुम्हाला पाहून म्हणन पण त्यांच्याकडे पाहून तुम्ही म्हणणार नाही तर 50 आहे म्हणून हा. बावलाटा गेल्या वर्षी लग्नात गेलो पाहुण्याच्या सोयरी आली होती मला माहितीये का तुला कोणाला? मला तुम्हाला? मग ते म्हणले कवा करायचं अहो, म्हणलं नाही झालंय माझं लग्न पहिले सांभाळा नीट आई नाही दिसते ना मग काही नका वाटता आणू आता कुठं लेकर बाळा नाही अजून मला त्याच्यामुळे अजूनही चिरकांती टिकून आहे माझी आज होय. मग लेकर बाळा झाले जरा थोडं माणूस कसं खर 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 उतरत इथं आमचे भाईना तुमचे डबल डबल आहे पहिली सांभाळा ए, आहे ती. लय नको बोलू बर का डिंग्या गपचिप मर नाही ते का फाटक्यात टोळा हे बाय, टाकी माझं आहे ते आहे तुमचं वय दिसतंय तुम्ही म्हातारे तुमचं 60 तो 50 काय बाई, म्हातारा म्हातारा कोणाला म्हणतो? मग म्हातारा बितारा अजिबात म्हणू नको म्हातारा म्हणलं परत फाटका जोडीन तुला म्हातारा म्हणतोय आम्हाला कशाला म्हातारा म्हणतो मला तू आहेस म्हातारा म्हणजे आहे तू 55 आणि तुम्ही 60 काय हाण. उठ, हो तिकडे ए, सकाळ सकाळ मुठ. म्हातारे झाल्या. ए कुत्रा मारे काय कमरड चालला को काय आलं आता तुम्हीच राहिले आणायचे सारं जाव आणून झाला आता मला मरणच आहे का म्हणून आणताय सारे गाव काहीतरी खोड्या करीत असशील मी नाही कोणाची खोड्या. खोडी केली आता मी नाही केलं थोड्या मग कोणी आणलं तुला ते झालं नाही श्यामरावनी चालेल श्यामीनी हा अरे कशाला नादी लागत असतो त्यांच्या तुला लय बाहेर सांगितलं त्यांच्या जाऊन नको बसू कुठं बसले ते ते मंदिरापाशी मग तुला लय बाहेर सांगितलं मी कशाला त्यांच्या जातो लहान पोरात तू अजून मोठा जरी झाला ना दिसतो लहान लहान पोरातच खेळत आहे मोठ्यात गेला का तू भांडण घेऊन येतो चल माझ्या बरोबर पुढे आहेत ते मंदिरापाशी त्याला एक काम नाहीत काही किती खोटा बोलतो रे मला तू मी काय म्हणलो आता काय मला चोरी घालती सोयरिकीच नाही मग आता तू इमानात फिरून नाही आला का आणि मला म्हणतो इमानाचं फिरायचंय माझ्या आपण ए, माझ्या मजा हवाई सुंदरी ती एक चॉकलेट देते भारी एकदम हा हे का रे तुम्हाला सकाळ संध्याकाळ काही काम नसेल गावात येऊन बसा त्या पोराला का मानलो तुम्ही कोणी कोणी त्याला का मानतो तुम्ही दरबारला तो गावात आला का त्याला काय काम आहे इथं येऊन आम्हाला काय म्हणलं विचारलं की काय त्याला म्हणला तुम्ही? तू तर तुम्हीच नाही म्हणलं तर मोठ्यांचा आदर तर मी बाबा बाबा म्हणलो पण. बाबा आहे का आम्ही सांगा बरं आता अरे काय बाबा बाबा पेंटी घातली काय- काय आम्ही? अरे तुला बी लेकरू आहे ना तुला बाबा म्हणून चांगलं झालं ना तुला मानस पुत्र झाला ना बाबा पुत्र, म्हणला ह्यो तो. असा? हा आणि का रे तुला बाबा म्हणलेलं राग आला का? काय होय. मग माय वय आता 27-28 मला सोयरी आलती पण मी नाही केली माझ्या अरे बायको. ती एकच तुला कटाळली आणि तू सांगतो सोयरी कालती आणि तुला काय गरज पडली यांना बाबा म्हणायची आधाराने श्याम बाबा म्हणायचं श्याम भाऊ श्याम म्हणायचं बाबा कस काय श्याम दादा म्हणायचं म्हणलं मी बस खाली हा आकलीचा पत्त्या नाही काय नाही आणि तू बरं का जर परत त्या पोराला बोट लावलं ना पण मला एक म्हणायचं नाही एवढं भांडण पेटलं कशा होऊन लगेच मी फक्त त्यांना बाबा बाबा म्हणलो राव आता वयस्कर दिसते ती पांढरी केस झाले मग बोल. अरे जरी तो म्हातारा दिसत असला जरी त्याचे केस पांढरे झाले जरी त्याचं वय उतर वय चालू झालं तरी म्हणायचं नाही त्याला तरुणच म्हणायचं मग बघा 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 टोमने पा डेपुटीची टोमने पा कोण टोमने आणतात का डेपुटी मग टोमने नाही तर काय म्हणजे जरी म्हातारा झाला असला जरी उतरवायला लागला असला
तर हे काय म्हणणार अरे बाबा तुम्ही अजून बी बाजारात उभे केले ना तुम्हाला लई सोयरी की त्यान बरं का. आणि जावलो भाऊ सगळ्यात तरुण आहे गावातला त्यापेक्षा बी लहान आहे तो. आता जन्मलंय, आता 5 झाली त्याची 5-6 महिन्यापूर्वी. बघ 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 झाल्या बघ 5वी नाही 2002 मध्ये झाली. काळे केस करून यायचे आणि दुसऱ्याला नाव ठेवायचे. मी कुठं वय लपितोय माझं? मी म्हणतोय ना माझं वय 32 आहे म्हणून. मी कुठं लपितोय वय बघ 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 सांगतो मी 32 वय मध्ये यांच्यापेक्षा 2 वर्ष लहान आहे मी. मग? 30च झालो मी. कोण? तुमचं 60 आहे. बघा बघा बघा. बघा 60 तू आहे ना तू आहे ना त्या जनाबाबापेक्षा 2 वर्षीं लहान आहे फक्त. जनाबाबाचं वय 60, तो असन जवळजवळ 58. तू मला नको सांगू, ते बरोबर बोललंय. आणि इथून पुढं एखादा जरी वयस्कर दिसला तरी बोलायचं नाही. याला बाबा नाही याला बाळा म्हणत जायचं बरं का. हा जाय आता. बाळा म्हणून मग तुला सांग. अरे जा ना. बघितला ना किती रगिले डोळे काढून ना. त्यो नका त्या हानीत जाऊ. काम तो आहे ना असं हाणला बिनला का दिवसभर कुठं अतिशय आठवलं काय? ते म्हणत होते सुधांदर आमच्या बेसायला लय तरुण आहे. तुला सुगंधताईचं काय आलं इथं? अरे आम्ही तरुण आहे ती म्हातारी आहे. ए अरे सुगंधताई तुमच्यापेक्षा मोठी आहे. मग? 15 वर्षांनी मोठी आहे. मी ते एकदा एसटी मध्ये बसलो तो पाहिलं तिने फुकट प्रवास केला होता. हा आईला काय कोणाचं वय काय कळत नाही ज्येष्ठ कशावर. नागरिक म्हणून. नसेल रे. आज मला माहिती तर अवघड आहे भाऊ. बघ एकदा विचारून. नाही, मी पाहतोय हा, विचारून. हा, जा बोल. बाबा ऐका बघा बघा ऐका कसं तुमच्या समोर परत बाबा म्हणला तो. आणि त्याला जर हाणलं ना तुम्ही आणि त्याला जर येड्यावून केलं ना तर तो तर बाबा नाही. मी तुमच्या बायकाला तुमच्या खरं वय सांगन मग. काय? हा तुमचे लग्न मोड झालेल्या बायका पळून जात्यान. तो आहे ना 58 जर वय कळालं ना आणि तो जर 47 कळालं ना बायका निघून जात्यान. डेपुटी काही काय म्हणता आठवण आहे का मी. ग्रामपंचायत दाखले आहेत ना तुमचे बरं का. अहो, ते सवलतीसाठी खरे हा, घेतले होते. खरे मला खरे राखायला नका लावू. माया पहिला हातावर घेतल्या नाही, मला हातावर घेतल्या त्याच्यामुळे जादा लावली. येऊ का श्याम बाबा जावलो बाबा त्या पोराला परत चिडू नका. ऐका आईला मालक तसं ते काटत असत. चला बाई कामावरून घ्या. काय आजीबाई ऐ, काय काय म्हटलं तू? काय आजीबाई तुला काही लाज वाटते का? मला का बरं आजीबाई म्हटलं तू? अहो जे आहे ते आहे. जे मी तुला आजीबाई दिसते का? मग आता सारं गाव म्हणतंय तुमचं वय वाढलंय म्हणजे आजीच म्हणणार ना. सगळं गाव म्हणतं. हा गाववाल्यांच्या डोळ्यात गेला असं काही. डोळ्यात नाही गावातलं मी जे ऐकलं तेच सांगतोय तुम्हाला. गावातले म्हणतं मग तू पण म्हणतो. कोण म्हटलं गावातलं? श्यामराव जालो. श्यामराव जालू. हा त्यांचे थोबडं पाहिले का? ते म्हणते सुधांदा आमच्या पेक्षा 20-22 वर्षांनी मोठी. मग त्यांना मी बाबा म्हणलं मग तुम्हाला आजी म्हणायला मला काही नाही बाय अडचण. बाय बाय. अरे तरी पण मला आजीच म्हणतो का? सुगंधा वहिनीच म्हणतो. आणि ते दोघं जण आहे ना गावाला सोडलेले टवळे, त्यांच्या कुठं नादी लागतो. आणि तुझ्या माहिती करता अरे ते दोघं जण 20-20 वर्षांनी मोठे माझ्यापेक्षा. नाही ते म्हणले तू सुधांदा उलट ऐकलं असं काहीतरी. नाही हो ते म्हणले सुधांदा आमच्या पेक्षा 20 वर्ष 22 वर्ष मोठी म्हणे. 20-22 वर्षांनी मोठी. हा. मला आजी म्हणाले ना, लाज नाही वाटत का? म्हणजे मी काय 60-70 वर्षाची का? त्यांच्या मनातून असेल. तू निघितून कुठे ते बसले असतील पा. बुक्की झालं परत आजी म्हटला तर. आता आजी नाही म्हणणार. आता तुझ्या तर दलिंदर. तू 18 बरस की मी 16 बरस का. ओ शामराव जरा असं बाहेर या ना. काय ग कशाला. मला आहे ना तुम्हाला बघायचंय. काय सांगती जब मिल जाए नैना मैं 18 बरस का. अयो लईच भारी दिसता अहो तुम्ही. तुम्हाला सांगू का अख्ख्या गावात आहे ना तुमच्यासारखा तरुण माणूस कोणीच नाही. हो असं वाटतं तुम्ही आताशी 15-16 वर्षाचे काय. खरंय ना खरंय ना. अहो त्या कसलं तेज आहे तुमच्या चेहऱ्यावर. डायरेक्ट चमकताच आहे माहिती का? त्या बावट डिगेल तेच म्हणत होतो मी. मी अजून म्हातारा नाही झालो आणि तो मला म्हणतोय बाबा शामराव बाबा. बावट आहे ती. खरंच बावट आहे. त्याला काय माहिती त्याचं झालंय 70-75 वय त्याच्यामुळे त्याला वाटलं असं काय का खरंय तुम्ही त्या कसे सगळ्या किती दिसत होते. लयच मोठे आहे काय असं. किती दिवस लोकांना नाव ठेवायचं. कोण तुम्ही मी काय म्हटले त्याला? म्हातारा. त्याला म्हातारा म्हटले. हा बाकी कोणालाच काही नाही म्हटले. नाही आपल्याला का बाकीचा काय संबंध आहे. अहो खरकट्यावाने तोंडाचे तुम्हाला काही वाटतं का? तुम्ही काय म्हटलं डिग्याला मध्ये सुगंधाबाई माझ्यापेक्षा 20-22 वर्षांनी मोठी म्हणे. त्याच्या कानात बदल झाला असेल. लहान म्हणले मी. त्यांनी मला येऊन सांगितलं तुम्ही आणि जालू भाऊजी बसलेले होते. हा झाल्या होतं ना हा, मग? तिथं झाल्या म्हणला. अहो पण तुम्ही जायला म्हणायचं ना मग का नाही ती मोठी नाही लहान आहे म्हणून. मी म्हणलो ना मी मच म्हणलो पण झाले म्हणतो नाही मोठी झाल्यापेक्षा मोठीच असेल ना तू 20 वर्षांनी. 20 वर्ष तुम्हाला काही लाज वाटते का? लाज वाटते का? तोंड बघितलं का तुमचं? आणि त्या जाल्याचं बी थोबाड बघा त्यांचे कसे तुमचे दोघांचे पण. हे बघ, मला मी काय म्हणलेलं नाही तुला काही उगा मला मारू बिरू नको तू. लोक पाहते दुकानात तू कुठं ते जाल्या म्हणला जाल्याला बोल काय बोलायचं ते तुला. कोण होतं जाल्या?
असं कुठं मला काय माहिती असं घरी पाडल्याला तुम्ही चला माझ्यासोबत. दुकान सोडून मी कुठे येऊ दुसऱ्याच्या बाळांना नाव ठेवायची काही गरज आहे हो मग. दुसरी कुठे तू दुसरी म्हणजे आपली जंतू आपली म्हणजे मी माझ्या नवऱ्याची आहे. तुमची हाय ती घरची सांभाळा. त्याच कारणाने निघून जाते 17 वेळेस माहेराला. बाबा कोणी करते माझ्यापेक्षा बघायला गेलं तुम्हीच मोठे 20 वर्षांनी. तू चांगली तो बडावरच्या आड आहे बघा. नाही कुठं तू पड सांभाळ तुऱ्या लाग आला तुझ्या उश्याला लागन कोला तुझ्या उश्याला लागन कोला ग बाई कोणाला म्हणताय हे अशी गाणी? हा गाणे कुणाला म्हणताय? ते टोपी नीट घाला ना जरा. काय झालं वाकडी झाली काय सगळे केस बाहेर आणि टोपी घातली कशाला घालावं मग? कशाला घाला हो, म्हणजे याच्यावरूनच कळतं तुमचं वय झालं आता. कुणाचं तुमचं. ए गप्प माझं नाही वय झालं माझं नाही झालं मग माझं झालं काय? मला काय माहित तुझं वय झालंय का हो? तुमच्या शामरावला काय म्हंटले? काय म्हणे का ती सुगंधा आपल्यापेक्षा 20 वर्षांनी मोठी आहे. मी तुम्हाला काय 60-65 ची दिसते का? हा? मी कशाला सांगू तू श्याम सांगन ना मी माझ्या तोंडाने कशाला सांगू त्यांनी मला सांगितलं का ज्याला म्हटलं का तू 20-25 वर्षांनी मोठी म्हणून. कोण मी. ए गप्प तू तुझ्यापेक्षा मी मोठा छोटा असेल बसा शांत. जेव्हा त्या शामरावचं लग्न झालं होतं ना हा त्यावेळेस मी पहिलीला होते. आणि कस काय मी मोठी नाही ना? तू श्याम्याचं लग्न झालं तेव्हा तू पहिलीला होती मग तू श्याम्याने कस काय म्हणला श्याम्या डायरेक्ट म्हणला ती सुगंध आहे ना काळे भांगार केस करीती नटती खटती एवढ्या म्हातारपणात वरून काय म्हणला माहितीये का 60 ते 45 वर्षाची झाली म्हणून सुगंधा त्या शामरावला तर मी बघते चांगली बघती आणि मी तुमच्यापेक्षा पण लहान आहे लक्षात राहू द्या. कोण गप्प मी तुझ्यापेक्षा लहान असेल मी लहान आहे तुमच्यापेक्षा. बरं जाऊ दे मरू दे परत श्याम्या काय म्हणला माहितीये का ती जर एसटीत बसली ना सुगंधा ती तिकीट सुद्धा काढीत नाही फुकाट हिंडती त्या महाराष्ट्रात. महामंडळ माझ्या घरचं आहे ना. आता दाखवत असतील त्याला मी. वयामुळं मानले डिग्याला सांगत होता वयामुळं हिंडती म्हणून वय झाले ना तिचं 60 माणसं म्हाताऱ्या झाले मग हिंडतीत ना गप्प बसा हो. 60 वर्षाची झाली आणि मला लागली मी नाही म्हणलो श्याम्या म्हणला श्यामराव टोपीवाला तुमच्या तोंडातून जर निघाला डोकंच फुडत असते मी आता. नाही 16 वर्षाची पोरगी 50 50 भाई कोण ओरडते असं 50 आजी 50? 50 मरू दे बे कोणतरी असं. आजी 50 आजीबाई तुमच्या दोघांच्या लाज वाटते का तुम्हाला दोघांना? लाज वाटते का? मला काय आणती मला म्हटलं तुम्ही आजी तुम्हाला काही लाज वाटते का? काय झालं काय सगळं गावभर कुत्र्यावर निवडत चाललंय आजी 50-50. मी नाही यो गप्प तू मागे येवाळ्या नाही का तिथं लपून तू आता पाहिला नाही बोल तुम्ही पण होते. मग तुझं वय काय 50 नाही तर मग किती आहे? 50 नाही तर किती म्हणजे तुम्ही तुमचे थोबाड बघा ना दोघं एकमेकाकडे बघून तुमचं वय किती वाटतं? 70-80 वाटतं तुमचं वय. वाटतोय नाही 27 मी ना 27 17 वेळेस खडीत राहतं म्हणून तुमचं वय कमी दिसतं. किती वय तुझं खरं सांग बरं. 23. गप काय बोलती गप 27. कोटे सगळ्यांना खरं सांग खोटं खोटं बोलायचं नाही. 29 आहे. नाही तरी मी कोटे आता याच्यापुढे जास्त मी काय खरं खरं सांगणार नाही बरं का पहिलेच सांगते. काय दाखव आधार नाही. कार्ड आधार कार्ड दाखव ना. नाही ते माझ्या नवऱ्याकडे मुंबईला. हा मला माहिती आहे त्या आधार कार्ड तिने ना 1959 केलेले 70 वर्षाची म्हातारी म्हणून एसटीने प्रवास फुकट करते ती. मग शाळा कोण शिकण्याला म्हणलं तुम्हाला? ए मी एकदा ओ मी 33 वर्षाची फक्त. खरं हा खरं फायनल फायनल. असं ना आता ते खरे आता मी तुम्हाला पण शाळा सोडलं दाखला दाखवू शकते आणि आधार कार्ड बी दाखवू शकते. चला घरी माझ्या. कुठं नाही ठीक आहे काय करायचे काय करायचं तुम्ही मला आजीन ते का बरं म्हटले? अरे माझ्यापेक्षा तुम्ही 15-20 वर्षांनी म्हातारे कोतारे. कोण तुम्ही दोघं. गप्प तुझ्यापेक्षा मी 1 वर्षाने लहान आहे श्याम्या असलं तर मला काय सांगत म्हातारा आहे
नाही नाही मग तो अनावर मी मित्र नाही का एकाच वर्गात काय होतो. काय हा, हिचा कोणत्या नवरा सालचा म्हातारा जन्म आहे, तुमचा मी म्हातारा असा? घेतो अजून. नाही नाही सांग तुमचा बरं. जन्म कोणत्या सालचा आहे मग बघ आता कोणत्या सालचा आहे चालतं म्हणजे अहो तुम्ही कोणते 85 76 92 आहे मी हा 92 अहो खरं बोलत आहे का 92 चे तुम्ही 32 तो खरं 32 सांगा. वर्षाचा आहे कोण आहे मी नाही हो अख्खं आयुष्य चाललंय तुमचं खोटं बोलता बोलता बरं, जाऊ दे ना काय करायचं आपल्याला तुझं आहे ना आता ते तीस आम्हाला तेच माहिती करायचं हा. होतं की सुगंधाचं वय खरं किती आहे. आता तू काय म्हणजे तू आजी नाही आणि तू 50 जीबी नाही तर तू चिडायचं काही कारण नाही जरी जायला म्हटला आजी तरी चिडी नको असं म्हणतोय त्यो म्हणायचं. वय कळलं आता काय करायचं हा जा तू परत मला आजी बिजी म्हणायचं नाही तुला काय संबंध आहे म्हणायचं तू ते तिची आहे ना आता तुला दलिंदर मावशी नाही. म्हणलं तरी रागीन आजी